काल सभागृहामध्ये या विषयावर चर्चा झाली आणि मुंबईप्रमाणे इतर भागात देखील आता नाशिक भागामध्ये ऊसाच्या पिकामध्ये किंवा जुन्नर भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिबटची संख्या वाढलेली आहे आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाघाची संख्या वाढली आहे। या सर्व परिस्थितीचं फार गंभीर परिणाम झालेला आहे। माझ्या स्वतःच्या मतदारसंघात सुमारे 16-17 लोकांचा मृत्यू झालेला आहे। चंद्रपूरमध्ये तर फारच गंभीर परिस्थिती आहे। गडचिरोलीमध्ये हत्तीचा प्रश्न उपस्थित झाला आहे। पश्चिम महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रामध्ये बिबटचा प्रश्न झालेला आहे। लोकसंख्येची वाढ ही सातत्याने गंभीर प्रश्न झालेला आहे आणि वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे त्यांना जो अधिवास आहे तो आता अपुरा पडत आहे। टायगरची टेरिटोरियल फाईटमध्ये टायगरची डेथ होत आहे आणि या सर्व परिस्थितीमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये ग्रासलँड डेव्हलप करणे, हर्बिवरची संख्या वाढवणे, जर वाघ आणि बिबट वाढला असेल तर त्यांना लागणारा जो खाद्य आहे त्याची देखील संख्या वाढली पाहिजे।